नमस्कार मित्रांनो, आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहोत। ही बातमी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळापर्यंत जायला हवी। आज माझी लाडकी बहीण ही जी संकल्पना मंत्री किंवा मंत्रिमंडळाने चालू केलेले खूपच छान आहे। गोरगरिबांच्या भल्यासाठी बी असेल आहे, हे भविष्यात कळेल। पण मित्रांनो, जे त्यात काय निकष लावलेले आहेत थोडे चुकीचे वाटतात। त्यात 4 चाकी गाडीचा उल्लेख केलेला आहे। ज्याला 4 चाकी गाडी असेल त्यांना ही स्कीम लागू होत नाही। मला शासनाला व मुख्यमंत्री साहेबांना विचारायचे, साहेब आज ज्या गाडीत मी बसलोय ती गाडी फायनान्सवर घेतलेली आहे, राहायला घर नाही, इन्कम सोर्स गाडी चालवल्याशिवाय नाही, उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःचे कष्ट करून कुटुंब चालवण्यासाठी हा घेतलेला निर्णय, त्यातही तुमच्या जर अशा अटी असतील तर आमच्यासारख्याला त्या स्कीमचा फायदा होणार आहे का? राहिला विषय 4 चाकीचा, तुम्हीच शासनातर्फे मत्स्य उद्योग अनेक व्यवसायासाठी गाड्या वाटल्या, तुमच्याच काय स्कीम आहेत? अण्णाभाऊ पाटील यांच्या प्रकरण करून काही मित्रांनी 4 व्हीलर घेतल्यात, काही 4 चाकी टमटम वगैरे आहेत, ते रोजचं उदरनिर्वाह करण्यासाठी आहेत। त्यांनी काय करायचं? आणि 2.5 एकर आहे पण त्यांनी ते घरातलं किंवा माळवं वाहण्यासाठी 4 चाकी टमटम घेतलेला आहे। अशा लोकांनी कुठं जायचं? निकष लावताना जरा विचार करून लावायला हवा होता। शासनाने पुन्हा एकदा विचार करून हा जो 4 चाकीचा निर्णय बदलावा, अन्यथा अनेक गरजूवंत, खरंच ज्यांना गरज आहे अशी लोक ह्या स्कीमपासून वंचित राहतील। मला वाटत नाही याचा सर्वांना फायदा होईल। तर मुख्यमंत्री साहेब, एकच विनंती, कष्टकऱ्यांसाठी जर स्कीम असेल तर हा निर्णय कदाचित बदलायला हवा। कारण 4 चाकी ही कोणीही रोख पैसे घेऊ शकत नाही। त्यांची परिस्थिती आज ही जी गाडी आहे ती फक्त उदरनिर्वाह करून कुटुंब चालवण्यासाठी आहे। तर असे अनेक मुलं आहेत की त्यांनी व्याजाने कुणाकडून तर उसने घेऊन गाडी बुक करून फायनान्स फेडलेला आहे साहेब। तर कदाचित ह्या स्कीमसाठी गाड्या विकाव्या लागतील, नंतर लोक चोऱ्या माऱ्या करतील, पोटाचा प्रश्न आहे। जरा विचार करून निर्णय थोडा बदल करावा, एवढीच मुख्यमंत्री साहेब यांना विनंती।